नमस्कार, वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपला भारत देश किती प्राचीन आहे ते कशावरून ओळखलं जातं? तर ते ओळखलं जातं येथील पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंवरून। आपल्या भारतातील पुरातन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू आणि त्यांची वास्तुकला बघितल्यावर असं लक्षात येते की आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी त्यांची बनावट, तेथील इतिहास आणि त्यांच्या रहस्यांमुळे प्रचंड लोकप्रिय आहेत। आज वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये आपण एका अशाच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत। ही मंदिरे म्हणजे फक्त वास्तू नाहीत, तर ते आपल्या भूतकाळाचे कथाकार आहेत। आपल्या भारत देशात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत आणि अनंतपूर येथे असलेले लेपाक्षी मंदिर हे त्यापैकीच एक आहे। हे लेपाक्षी मंदिर दिसायला जितके सुंदर आहे तितकेच रहस्यमय देखील आहे। या मंदिराच्या रचनेत असे रहस्य दडलेले आहे की ते शोधण्यात अक्षरशः विज्ञान सुद्धा अपयशी ठरले आहे। भारताच्या आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात वसलेले भव्य लेपाक्षी मंदिर हे 16व्या शतकातील वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे। राजा अच्युतरायाच्या दरबारातील मंत्री वीरांना आणि विरूपन्ना या दूरदर्शी बंधूंनी संकल्पित केलेले हे मंदिर विजयनगरच्या कलात्मकतेच्या भव्यतेचा पुरावा आहे। येथील प्रत्येक भिंत आणि प्रत्येक खांब एक गोष्ट सांगतो। येथील इंट्रिकेट कार्विंग्स आणि उत्कृष्ट अशी शिल्पकला पूर्वीच्या काळातील वैभव दाखवते। या मंदिराच्या पवित्र सभागृहात पाऊल ठेवताच रामायण, महाभारत आणि पुराणातील दृश्य दर्शवणाऱ्या, छताला सुशोभित करणाऱ्या उत्कृष्ट अशा भित्तिचित्रांच्या रंगांच्या कॅलिडोस्कोपने तुमचे स्वागत केले जाते। These paintings, vibrant and detailed, are a window into the soul of Indian culture. लेपाक्षी मंदिर हे केवळ एक प्रार्थना स्थळ नाही, तर हा काळाचा एक प्रवास आहे। इतिहास, विश्वास आणि कलात्मकतेचा एक उत्सव आहे जो येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाला प्रेरणा देतो तसेच मोहित सुद्धा करतो। सो join us in exploring this divine treasure, a jewel of Andhra Pradesh heritage, and experience the enchantment of the Lepakshi temple. लेपाक्षी मंदिर हे वीरभद्र मंदिर म्हणूनही ओळखले जाते। हे मंदिर भगवान वीरभद्र यांना समर्पित आहे, जे भगवान शिवाचे उग्र रूप असून भक्तांचे रक्षक म्हणून पूज्य आहेत। हे मंदिर विजयनगर आर्किटेक्चरल स्टाईलचे अनुकरण करते। या मंदिराच्या जवळजवळ प्रत्येक एक्सपोज्ड सरफेसवर विपुल कोरीव काम आणि चित्रे बघायला मिळतात। या इंट्रिकेट डिझाईन्स मध्ये रामायण, महाभारत आणि पुराणातील दृश्य दाखवली आहेत। या मंदिरातील सर्वात मनोरंजक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे येथील हँगिंग पिलर हे आहे। हे एक आर्किटेक्चरल मार्वल असून ते जमिनीला स्पर्श न करता लटकलेले दिसते। या मंदिरापासून सुमारे 200 मीटर अंतरावर
नंदीची एक विशाल प्रतिमा बघायला मिळते। दगडाच्या सिंगल ब्लॉक मधून कोरलेली ही मूर्ती जगातील सर्वात मोठ्या नंदी मूर्तींपैकी एक असल्याचे मानले जाते। हे मंदिर लेपाक्षी शहराच्या दक्षिणेला कासवाच्या आकाराच्या कमी उंचीच्या टेकडीवर वसलेले आहे। कुर्मासेला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खडकाची निर्मिती मंदिराच्या अद्वितीय वातावरणात भर घालते। हे मंदिर 16व्या शतकात विरुपण्णा नायक आणि वीरांना या दोन भावांनी मिळून बांधले होते, जे राजा अच्युत देवरायाच्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्यात राज्यपाल म्हणून काम करत होते। या मंदिरातील शिलालेख हे प्रामुख्याने कन्नड भाषेत आहे। स्कंद पुराणानुसार या मंदिराला दिव्य क्षेत्राचा दर्जा प्राप्त आहे, जे भगवान शिवाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते। पौराणिक कथेनुसार रामायणात रावणाशी लढताना पक्षीराज जटायू जेथे पडले होते तेथे हे मंदिर उभे आहे। अशी आख्यायिका आहे की जखमी पक्षीराज जटायू सापडल्यावर भगवान रामाने त्यांना उठण्याची आज्ञा दिली आणि ले पक्षी असे शब्द उच्चारले, ज्याचा अर्थ स्थानिक तेलुगू भाषेत उठ पक्षी असा होतो आणि यावरूनच या मंदिराला लेपाक्षी हे नाव पडले। लेपाक्षी मंदिर हे बेंगलुरू पासून अंदाजे 140 किलोमीटर अंतरावर आहे। लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात पोहोचणे हा एक रोमांचक प्रवास आहे आणि भारताच्या विविध भागातून येथे जाण्यासाठी अनेक सोयीस्कर पर्याय उपलब्ध आहेत। येथे बसने जाण्यासाठी तुम्ही सरकारी किंवा खासगी बसने हिंदूपूर पर्यंत जाऊ शकता, जे लेपाक्षीच्या सर्वात जवळचे शहर आहे। हिंदूपूर येथून तुम्ही लेपाक्षी मंदिरात जाण्यासाठी स्थानिक टॅक्सी किंवा बस निवडू शकता। जर तुम्हाला येथे रेल्वेने जायचे असेल तर हिंदूपूर रेल्वे स्टेशन हे लेपाक्षीचे सर्वात जवळचे स्टेशन आहे। या रेल्वे स्टेशन पासून मंदिरापर्यंतचे अंतर अंदाजे 12 किलोमीटर आहे। लेपाक्षी येथे रेल्वे स्टेशन नसल्यामुळे हिंदूपूर हे ठिकाण एक ट्रान्झिट पॉइंट म्हणून काम करते। ट्रेन्स फ्रॉम वेरियस स्टेट्स कनेक्ट्स टू हिंदूपूर, मेकिंग इट ॲक्सेसिबल फॉर ट्रॅव्हलर्स। या ठिकाणी विमानाने पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे प्रमुख विमानतळ हे बेंगलुरू येथील केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे आहे। येथून तुम्ही टॅक्सी किंवा बसने लेपाक्षी पर्यंत जाऊ शकता। लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर हे केवळ एक आर्किटेक्चरल मार्वल नाही, तर मायथॉलॉजी आणि कल्चरल सिग्निफिकन्सने नटलेले ठिकाण आहे। येथील इंट्रिकेट कार्विंग्स, वायब्रंट पेंटिंग्स आणि ऑ इन्स्पायरिंग स्कल्पचर्स जगभरातील हजारो व्हिजिटर्सना मोहित करते। लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिराबद्दल काही युनिक आणि फॅसिनेटिंग फॅक्ट्स जाणून घेऊयात। नंबर 1, दी मार्वलस हँगिंग पिलर। लेपाक्षी मंदिरातील हँगिंग पिलरला आकाश स्तंभ असे सुद्धा म्हणतात। हा एक रिमार्केबल असा आर्किटेक्चरल मार्वेल आहे। लेपाक्षी मंदिरात एकूण 70 पिलर्स आहेत, पण हे मंदिर तेथील ऑ इन्स्पायरिंग हँगिंग पिलरसाठी जगभरात विशेष प्रसिद्ध आहे। या अभियांत्रिकी चमत्काराने शतकानुशतके एक्सपर्ट्सना चकित केले आहे। हँगिंग पिलर हा ब्लॅक ग्रॅनाइटचा एक मोठा ब्लॉक आहे, जो 1.7 मीटर्सच्या सर्कम्फरन्ससह 4.2 मीटर्स इतका उंच आहे। हे पिलर पूर्णपणे जमिनीला स्पर्श करत नाही आणि ते फ्रीली स्विंग करते। असे असूनही या पिलरवर या मंदिराचा संपूर्ण भार टिकून आहे। 16व्या शतकातील या मंदिराच्या अंदाजे 70 पिलर्स पैकी हँगिंग पिलर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या अभियांत्रिकी प्रतिभेचा पुरावा म्हणून उभा आहे। हा हँगिंग पिलर जमिनीपासून जवळपास अर्धा इंच वरती आहे। येथे येणारे व्हिजिटर्स याच्या खालून स्कार्फ सारख्या वस्तू टाकून बघतात आणि आश्चर्यचकित होतात। या विलक्षण दृश्याने पर्यटक आणि संशोधक सुद्धा मोहित झाले आहेत।
नंबर 2, द मॅग्निफिसंट नंदी स्टॅच्यू. या मंदिराच्या परिसरात तुम्हाला जगातील सर्वात मोठ्या अखंड नंदीच्या मूर्तीपैकी एक सापडेल. हा नंदी स्टॅच्यू 27 फूट लांब आणि 15 फूट उंचीचा आहे. त्याच्या इंट्रिकेट कार्विंग्समुळे हा स्टॅच्यू एन्शियंट इंडियन स्कल्पचरचा ट्रू मास्टरपीस म्हणून जगभरात ओळखला जातो. नंबर 3, नागलिंग आणि शिवलिंग. या मुख्य मंदिराच्या मागील बाजूस एक नागलिंग बघायला मिळते. हे नागलिंग म्हणजे एक मोठा दगडी नाग असून तो मंदिराच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतो. या नागलिंगाला 7 फणे आहेत. हे नागलिंग भारतातील सर्वात मोठे नागलिंग आहे असे म्हटले जाते. या नागलिंगाच्या आत तुम्हाला भगवान शिवाचे प्रतीक असलेले आदरणीय असे शिवलिंग सुद्धा बघायला मिळेल. ही वास्तू शिल्पकारांनी एकाच दगडातून अक्षरशः 1 तासात तयार केल्याचे सांगितले जाते. नंबर 4, ब्युटिफुल फ्रेस्कोज अँड म्युरल्स. या मंदिराच्या आत पाऊल टाकताच येथील भिंती आणि छताला सजवणाऱ्या इंट्रिकेट फ्रेस्कोज आणि म्युरल्स म्हणजेच भित्तिचित्रांद्वारे तुमचे स्वागत केले जाते. या उत्कृष्ट कलाकृती हिंदू पौराणिक कथांमधील दृश्य दर्शवतात, शोकेसिंग द एक्सेप्शनल आर्टिस्टिक स्किल्स ऑफ द क्राफ्ट्समॅन हू वर्कड ऑन देम. नंबर 5, इनकम्प्लीट कल्याण मंडपा. या मंदिरात एक इनकम्प्लीट म्हणजेच अपूर्ण असा कल्याण मंडप सुद्धा बघायला मिळतो, जो शुभ प्रसंगासाठी एक औपचारिक हॉल म्हणून प्रसिद्ध आहे. या कल्याण मंडपाची अपूर्ण अवस्था ही या मंदिराच्या गूढ आकर्षणात आणखी भर घालते. नंबर 6, द जायंट फुटप्रिंट. कल्याण मंडपाच्या थोडं पुढे गेल्यानंतर पायाचा एक मोठा ठसा बघायला मिळतो. हा पायाचा ठसा नेहमीच ओला असतो, परंतु तेथील पाण्याचा स्रोत हा आतापर्यंत सापडला नाहीये. काही लोक याला देवी सीताच्या पावलांचा ठसा म्हणतात, तर काही लोक याला हनुमानजींच्या पाऊलखुणा मानतात. पौराणिक कथेनुसार भगवान रामाची पत्नी माता सीतेचा शोध घेत असताना हनुमानजी येथे अवतरले होते आणि हा ठसा यास दैवी भेटीची एक शक्तिशाली आठवण म्हणून काम करतो. नंबर 7, जटायू थीम पार्क. लेपाक्षी येथील जटायू थीम पार्कचे नाव पक्षीराज जटायू यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्यांनी माता सीतेला रावणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि याच ठिकाणी ते जखमी झाले होते असे म्हणतात. या उद्यानात खडकांची एक छोटी टेकडी आहे, ज्यावर पक्षीराज जटायूंची मूर्ती बघायला मिळते. ही मूर्ती पक्षीराज जटायू यांच्या शूर प्रयत्नांची तसेच बलिदानाचे प्रतीक आहे. व्हिजिटर्स या पुतळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मेटलच्या पायऱ्या चढून आसपासच्या वेल मेंटेन गार्डनचा आनंद घेऊ शकतात. दिस साइट ऑफर्स द ब्लेंड ऑफ नॅचरल ब्युटी अँड कल्चरल हेरिटेज, मेकिंग इट अ युनिक अट्रॅक्शन फॉर बोथ हिस्ट्री एन्थुसियास्ट्स अँड नेचर लवर्स. जटायू थीम पार्क हे लेपाक्षी गावातील 3 मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. इट्स अ प्लेस वेअर विजिटर्स कॅन इमर्स देमसेल्व्स in the ancient lore of India while appreciating the serene landscapes of the region. Lepakshi Temple isn't just an architectural gem. It's a living testament to India's rich heritage, spirituality and artistic legacy. तुम्ही कलाप्रेमी असाल, इतिहास प्रेमी असाल किंवा दैवी शक्तींच्या अनुभवांचे शोध घेणारे असाल, तर हे मंदिर तुमच्यासाठी एक मस्ट विजिट प्लेस आहे. प्राचीन कल्पकतेचा पुरावा म्हणून उभ्या असलेल्या ग्रॅव्हिटी डिफाईंग हँगिंग पिलर पासून भक्ती आणि कौशल्याच्या कथा सांगणाऱ्या व्हायब्रंट अशा
भित्तिचित्रांपर्यंत लेपाक्षी हे केवळ एक स्मारक नाही तर एक जिवंत कथा आहे. इट इज अ प्लेस वेअर एव्हरी स्टोन अँड एव्हरी कार्विंग हॅज अ स्टोरी टू विस्पर. थँक यू फॉर एम्बार्किंग ऑन दिस एन्चॅन्टिंग एक्सप्लोरेशन विथ मी. आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून लेपाक्षी टेम्पल बद्दल नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन नक्की मिळाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अमेझिंग जागेबद्दल इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.